क्वेश्चन बघा, बघतो आपण काय. इफ पी क्यू आर एस आर 4 individuals, how many teams of size exceeding 1 can be formed with Q as a member? म्हणजे 4 जणांचा टीम असेल किंवा 2चा असेल किंवा 3 असेल किंवा 4चा. एक्सिडिंग 1 म्हटलं म्हणजे 1 पेक्षा जास्त लोक असले पाहिजे टीम मध्ये. जर 2चा टीम असेल म्हणजे काय म्हणू आपण, फॉर टीम ऑफ 2 काय म्हणू, म्हणजे त्यामध्ये क्यू तर एक फिक्स आहे. मग राहिलं किती प्रकारे करता येईल, किती आहेत आता, पी आर एस 3, म्हणजे हा म्हणणार 3 प्रकारे. जर म्हटलं टीम ऑफ 3, यात पण काय क्यू फिक्स आहे आणि बाकी राहिले 2, किती पैकी 2 असणार आता हे क्यू सोडलाय, काय म्हणतो आपण इथं पुन्हा पी आर एस, बरोबर. या 3 पैकी 2 सिलेक्ट करायचं म्हणजे किती मिळते, 3C2 किती मिळणार. तसंच टीम ऑफ 4 म्हणून एक क्यू असेल, बाकी 3 जण कसे असतील, कशावेळी सिलेक्ट करायचं आहे, बाकी 3 पैकी 3 सिलेक्ट करायचं म्हणजे हा 1 असतो. 3C2 म्हणजे 3 फॅक्टर 2 फॅक्टर 3 असं असेल. म्हणजे टोटल काय असणार, टोटल टीम किती असणार आहे, 3 + 3 + 1 अशी टोटल 7 कॉम्बिनेशन असू शकतील. कळलं का. 6 कसं येईल, ठीक आहे, कळलं. तर याचा आन्सर आहे 7. ठीक आहे. बर, आता बघा नेक्स्ट. बघा नेक्स्ट काय, आता क्वेश्चन जरा मोठा आहे त्यामुळे आपण आधीच ठरवतो की अवघड आहे. काय अवघड नसतं, 2 मार्कचा क्वेश्चन आहे त्यामुळे जरा वेळ तर घेणार. नॉन परफॉर्मिंग assets NPAs of a bank in India is defined as an asset which remains unpaid by a borrower for the certain period of time in terms of interest, principal or both. RBI has changed the definition of NPA thrice during 1993 to 2004 in terms of the holding period of loans. The holding period was reduced by 1 quarter each time in 1993. The holding period was 4 quarters, म्हणजे किती झालं तर 360 दिवस. Based on the above paragraph, the holding period of loans in 2004 after the third revision was dash days. ठीक आहे. आता काय म्हटलं बघा, वरती हे बरंच काय काय दिलं की काय 93 बरंच काय काय दिलेलं आहे यामध्ये. ठीक आहे. आणि काय म्हटलंय बघा, एक आपलं काय पुढे काय म्हणतो, होल्डिंग पिरियड वॉज रिड्यूस. आपल्या शेवटी असं काय पाहिजे, होल्डिंग पिरियड ऑफ लोन्स इन 2004 आफ्टर थर्ड रिव्हिजन वॉज. आपलं पहिला होल्डिंग पिरियड किती असतो ते बघा. काय म्हणते बघा, होल्डिंग पिरियड किती आहे, होल्डिंग पिरियड किती टोटल, तर 4 क्वार्टर्स म्हणजे 360 दिवसाचा एक होल्डिंग पिरियड आहे. आता आपलं काय म्हटलं, 3 वेळा रिव्हिजन झालं. मग रिव्हिजनचं कुठं काय शब्द दिसतंय का बघा, वरती आलेलं आहे, हॅज चेंज द डेफिनेशन ऑफ एनपीए 3 टाइम्स. आणि काय म्हटलं बघा, द होल्डिंग पिरियड वॉज रिड्यूस्ड बाय 1 क्वार्टर इच टाइम. 1 क्वार्टर म्हणजे किती रिड्यूस केलाय, 1 क्वार्टर म्हणजे किती रिड्यूस केला असणार आहे, 1/4 बरोबर. म्हणजे काय, 360 ला डिवाइड बाय 4 किती होणार, 90 मिळेल ना. म्हणजे प्रत्येक वेळी 1/4 क्वार्टर, एक क्वार्टर म्हणजे 360 म्हटलंय. फर्स्ट रिव्हिजनला काय म्हणणार आपण, 360 मधून 90 गेले किती झाले, 270. सेकंडला काय होणार पुन्हा, 270 आणि एक क्वार्टर म्हणजे किती म्हटलं आपण, 90 किती होणार, 180. परत थर्ड डिव्हिजनला काय होणार, आता 180 त्यातनं परत एक क्वार्टर काढा, हा झाला 90. आन्सर आहे तुमचा 90. कळलं का, सोपं होतं काय, अवघड आहे का. कळलं का. कळलं का नाही, हो का नाही, लवकर सांगा. हो, चंद्रलेखाला कळलेला आहे. बाकी प्रियांका, आकाश झाली का, नाही. पुढं नेक्स्ट. नंतर तुम्ही आन्सर चेक करा, काय मार्क करून ठेवा कोणीतरी.
ठीक आहे, शक्यतो बरोबरच असणार आहे, चुकणार नाही आपलं, पण तरी पण मार्क करून ठेवा कोणीतरी. ठीक आहे. आता बघा, हे अजून आपण शिकवलं नाही असलं, पण हे आपण डायरेक्ट तुम्ही बघू शकता. काय झालं बघा, सिलेक्ट द नेक्स्ट एलिमेंट ऑफ द सिरीज, सांगू शकाल का? झेड नंतर डब्ल्यू व्ही नंतर आर क्यू पी नंतर मग पुढं काय असेल. सोप्पा लॉजिक आहे, एबीसीडी यायला पाहिजे फक्त. ठीक आहे. हे पी क्यू आर नंतर बघा, पी क्यू आर नंतर काय म्हणतो आपण, सिक्वेन्सने बघा. बरं, काय म्हणतोय, बी. आकाश कुठल्या जगात आहेस, काय म्हणतोय बघा मी. 3 आहे तिथं, पी क्यू आर. आर नंतर काय असतो, एस टी यू असतो ना. हा 3चा आहे, गॅप पण 3चा झाला. नंतर व्ही डब्ल्यू, आता हा 2चा आहे, मग 2 गॅप काय होणार, एक्स वाय नंतर झेड. बरोबर का? म्हणजे याचा अर्थ काय, इथं 3 आहे म्हणून या दोघांमधला गॅप 3 होता. इथं 2 आहे म्हणून दोघांमधला गॅप 2 होता. तसं इथं इथं किती असणार आता, 4 असेल, ज्यांचा गॅप पण 4. मग बघायचं ऑप्शन कोणता आहे, काय दिसतंय. बरं, काय म्हटलंय, बरोबर. एच आय जे के नंतर बघा, एच आय जे के. समजा इथं म्हटलं आपण एच आय जे के आहे, तर पुढे काय होणार, 4 गॅप सोडा, एल एम एन ओ, 4 सोडा की पुढे येतोय पी, म्हणजे आन्सर आहे. कळलं का? हे असले मी एक्झाम्पल घेतलेले पण नाही आहेत, म्हणून तुम्हाला काय वाटतं, महत्वाचं मी अवघड पाठ आधी घेतलेला आहे. हे बाकी सगळे एकदम म्हणजे एकदम सोपे सोपे पाठ असतात. कोणते याचा क्वेश्चन पेपर आहे आता रिसेंट आहे की 2020चा बाबा. आणि एक लक्षात घ्या, गेटचा पेपर आहे, इथं पेपर रिपीट होत नाहीत. ठीक आहे, म्हणजे क्वेश्चन रिपीट होत नाहीत, पॅटर्न फक्त सेम असतो, थोडंफार चेंजेस होतात. ठीक आहे, रिसेंट बघतो आपण, पहिला 2020 दोघांचा बघायचा, नंतर 2019 दोघांचा, 2018 दोघांचा, 3 मी बघणार आहे, बाकी नंतर मग तुम्ही होमवर्कला सॉल्व्ह करायचं, काय डाऊट असेल ते आपण नंतर सॉल्व्ह करणार. ठीक आहे, इथपर्यंत सगळ्यांना कळलं का? हो, ठीक आहे. पुढं नेक्स्ट बघा आता, 8. In 4-digit number from 10012 to 9999, the digit group 37 in the same sequence appears किती वेळा? त्यात काय तुम्हाला 4 डिजिट नंबर करायचे आहे, त्यात कंडिशन काय, 37, 3 आणि 7 नेहमी एकत्र असणार. ठीक आहे, मग ते असे किती नंबर तयार होतील, 4 डिजिट नंबर तयार होतील, आपल्याला फाइंड करायचं आहे. येईल का करता? आता इथं रिपिटेशन करायचं नाही करायचं काही म्हटलेलं नाहीये, त्यामुळे तुम्ही काही वापरून बघा. हे बघा, इथं कंडिशन काय होतील, 3 आणि 7 एकत्र, 37 एक असा ग्रुप होईल तयार, किंवा म्हणणार आपण 37चा असा ग्रुप होईल, किंवा म्हणणार 37चा असा ग्रुप होईल. ठीक आहे, मग आता यामध्ये कसं होणार बघा, हा जो पार्ट आहे हा किती प्रकारे लिहिता येईल, हा तर फिक्स आहे. ठीक आहे, 4 डिजिट नंबर म्हणजे इथं 0 असून चालणार आहे का, नाही तर 0 लिहू शकत नाही, म्हणजे इथे किती नंबर येणार, 9 प्रकारे लिहू शकतो. इथं 10 प्रकारे, किती टोटल इथं झाला, इथं 90 नंबर्स या ग्रुपमध्ये तयार होतील. इथं काय म्हणणार, आता इथं पुन्हा इथं हा 0 नाही चालू शकत इथं, त्यामुळे इथं 9 प्रकार, आणि इथं परत 10 नंबर कोणते चालतील, म्हणजे 9 × 10, 10 नंबर म्हणजे कोणते, 0 to 9 पर्यंत कोणतेही चालतील ना, आपला 1000च्या पुढचं म्हटलंय. ठीक आहे, आणि 9 9 9 पर्यंत सगळं, म्हणजे 1 ते 9 मधले नंबर पाहिजे. इथं काय होणार, पुन्हा इथं हे 2 हे 2 काही चालतंय, इथं पण 10 प्रकार, इथं पण 10 प्रकार होणार, किती, 10 × 10 100. टोटल झालं किती, 280. आन्सर 280 आहे का, इथं लिहिणार तुम्ही 280 आणि तुम्हाला इथं मायनस होणार. यामागचं कारण काय, यात बघा कोणता नंबर रिपीट होतोय का. तर बघा, आपण ग्रुप काय म्हटलं, 37 37 असा होतोय. ठीक आहे, म्हणजे बघा यात काय म्हणतो, लास्ट डिजिट हा नेहमी 7 आहे, थर्ड डिजिट हा 3 आहे, तर इथे चेक करा, थर्ड डिजिट 3 आहे का, नाही, म्हणजे या दोन मध्ये कोणीच कॉमन नाही,
नो कॉमन नंबर्स. पण या दोनमध्ये काय होतं बघा, इथं 37 आहे, 2 शेवटचे 2, इथं शेवटचे 2 काही चालतंय ना. यामध्ये काय होऊ शकतो, इथं काहीतरी 37 असू शकतो, इथं पण 37 असू शकतो. बरोबर? म्हणजे हे नंबर दोनदा रिपीट होईल 3737. म्हणजे यात काय करणार आपण 280 मायनस 1 म्हणजे मिळेल 279. कळलं का? त्यामुळे आपला आन्सर काय असेल इथं? आन्सर असेल 279. हा असेल आपला आन्सर. हे सगळ्यांना कळलं का? हो. ठीक आहे. सोपाच तर थोडंफार आपल्याला बेसिक वापरावं लागतं. ठीक आहे. म्हणजे तुम्ही पण म्हणाल सर तुम्ही शिकवलं तसं एक्झाम्पल नाही पडलं. मी आधी सांगतोय काय, एक्झाम्पल आज रिपीट होणार नाहीत. ठीक आहे. टाईप सेम असतील. या टाईपचे आपण बघितलेले आहेत बरेच एक्झाम्पल असे. ठीक आहे. फक्त जरा वेगळे नंबर काहीतरी असतील. पुन्हा हा बघा आता, गिव्हन अ सेमी सर्कल विथ ओ ॲज अ सेंटर ॲज शोन इन फिगर. द रेशिओ एवढा इज वेअर AC बार, AB बार अँड CB बार आर कॉर्ड्स म्हटलेलं. काही का असं ना बघा, काय दिसतं यामध्ये? हा O हा सेंटर आहे म्हटलेला आहे. बरोबर? म्हणजे काय म्हणणार? हा तुमचा रेडियस, हा पण रेडियस असेल. बरोबर? आणि हा पण रेडियस असेल. बरोबर का? सेमी सर्कल आहे ना? आहे की नाही? तुम्हाला पायथागोरस माहित आहे. काय असते बघा इथं पायथागोरस काय म्हणणार? CA म्हणजेच BC म्हणजेच काय म्हणणार? R स्क्वेअर प्लस R स्क्वेअरचा रूट म्हणजेच √2 इंटू R. बरोबर? कळलं काय? तसंच आपल्याला काय पाहिजे आता? AC आणि CB आला तर AB पाहिजे. AB म्हणजे काय बघा आता, AB म्हणजे काय? हा एवढा. काय दिसतंय हा 2R झाला. डिव्हिजन करा, काय होणार? √2R प्लस √2R अपॉन 2R म्हणजे काय होणार? 2√2R अपॉन 2R. R ला R कॅन्सल, 2 ला 2 कॅन्सल. आन्सर असेल √2. कळलं का? यांना कळलं का? प्रियंका, रेखा, आकाश. हो. ठीक आहे. सोपं आहे, काय अवघड काय नाही. लास्ट क्वेश्चन आहे आपला. ठीक आहे, अजून आपण हे असले चार्ट बघितलेले नाहीयेत. बघूया, डायरेक्ट सांगू का? आधी पहिला हे शिकवाय म्हणून मग नंतर याचं सॉल्व्ह करायचं. आता पेंडिंग ठेवूया का डायरेक्ट सॉल्व्ह करायला चालू करूया? म्हणजे मला सॉल्व्ह करता येईल, पण तुम्हाला कळेल का नाही माहिती नाही. आपण या टाईपचे एक्झाम्पल घेतले नाहीत मला. करा सॉल्व्ह. ठीक आहे. बघा क्वेश्चन काय आता बघा. द रेव्हेन्यू अँड एक्सपेंडिचर इन अ डिफरंट expenditure of 4 different companies, कोणते कोणते आहेत? P, Q, R and S in 2015 are shown in figure. ठीक आहे. पुढे काय म्हटलंय? इफ द रेव्हेन्यू ऑफ कंपनी Q in 2015 was 20% more than that in 2014 and company Q had earned a profit of 10% on expenditure in 2014, then its expenditure in million rupees in 2014 was. ठीक आहे, बघूया. हे काय म्हटलंय? 515 द्वारा म्हटलेलं आहे. ठीक आहे. तर याचे हा कलर म्हणजे रेव्हेन्यू आहे, हा म्हणजे एक्सपेंडिचर. हे 4 कंपनी आहेत. हे 2015चं आहे. ठीक आहे. बरं, बघूया आता काय म्हटलं तुम्हाला यामध्ये बघा. प्रत्येक सेपरेट करायचा. रेव्हेन्यू ऑफ PQR काय म्हटलं म्हणजे रेव्हेन्यू कंपनी ऑफ Q इन 2015 वॉज 20% मोर दॅन दॅट इन 2014. कळलं आहे? म्हणजे काय म्हटलं बघा, Qचा काय म्हटलंय? 20% मोर. ठीक आहे. रेव्हेन्यू म्हणूया आपण. देन दॅट इन 2014. ठीक आहे. आणि काय म्हटलंय? अँड Q हॅज अर्नड अ प्रॉफिट ऑफ 10% ऑन एक्सपेंडिचर. आणि काय म्हणणार? Qचा 10% प्रॉफिट ऑन एक्सपेंडिचर. ठीक आहे. बरं, आता याच्यावर आपल्याला रिलेट करायचं. मग काय म्हणू आपण? समजा काय म्हणत आहे इथं,
एक्स वाय बी सी डी काही घेऊया. समजा आपण काय म्हणूया काढायचं आता, एक्स म्हणजे काय म्हणूया आपण आता, क्यूचा टोटल रेव्हेन्यू. ठीक आहे, मग किती असणार आता, 2014. काय म्हणतो आपण बघा, 2014 मध्ये 2014 हा 2015चा तुम्हाला ग्राफ दिलाय. हा जो ग्राफ 2015चा आहे. मी काय म्हणतो आता, क्यू म्हणजे काय म्हणतो आपण, किती आहे तर एक्स एवढा आहे याचा रेव्हेन्यू कधी 2014 मध्ये. ठीक आहे, क्यूचा बघा आता इथं बघा, हा तुमचा रेव्हेन्यू आहे, हा एक्सपेंडिचर आहे. 2015 म्हणजे किती आहे रेव्हेन्यू बघा इथं, 45. आणि काय म्हटलंय 2014 पेक्षा 2015ला 20% जास्त आहे. म्हणजे 20% जास्त म्हणजे काय होणार, 1.2x इज इक्वल टू 45 असं म्हणू शकतो का. म्हणजेच एक्स काय मिळेल सांगा, 45 अपॉन 1.2 किती मिळते सांगा लगेच. आमची लाईट गेली सकाळपासून, मोबाईल स्विच ऑफ होईल आता. गुड. ठीक, बाकीचे हा समजलंय का प्रियांका. हो रे बाबा, केले केले, काळजी करू नका. बाकीचे सांगा मला, 45 डिवाइड बाय 1.2 किती मिळते, 37.5. म्हणजे एक्स झाला 37.5. ठीक आहे, आपल्याला क्वेश्चन काय आहे, रेव्हेन्यू पाहिजे काय एक्सपेंडिचर पाहिजे, एक्सपेंडिचर. नाहीतर आपण इथे आन्सर सॉल्व्ह करून मोकळं झाला. अंडर प्रॉफिट ऑफ एक्सपेंडिचर इन 2014. 2014 एक्सपेंडिचर काढायचं आहे. ठीक आहे, आता एक्सपेंडिचर तुम्हाला काय म्हटलं बघा, प्रॉफिट सांगितलेलं आहे. प्रॉफिट कसं काढलं जातं, प्रॉफिट काढलं जातं, प्रॉफिट कसला म्हणणार, कळतंय का. बघा तुम्हाला प्रॉफिटचा पर्सेंटेज दिलाय. ठीक आहे, आता यात आणि हे करू आपण, जसं आपण एक्स म्हणजे काय म्हटलंय, आपला रेव्हेन्यू आहे. ठीक आहे, तसं आणि काय म्हणूया आपण, वाय म्हणजे काय असेल, क्यूचा एक्सपेंडिचर म्हणूया, एक्सपेंडिचर इन 2014. ठीक आहे, आणि आता प्रॉफिटचा फॉर्म्युला काय असणार, पर्सेंट प्रॉफिट. प्रॉफिट म्हणजे काय, जेवढं आहे त्यापैकी एक्सपेंड केला, साहजिकच एक्सपेन्स कमी असणार, याला म्हणणार आपण आपला पर्सेंटेज असेल ना. बरोबर, आपण प्रॉफिट सांगितलं होतं ना, सेल प्राइस कॉस्ट प्राइस, आपण सेल अपॉन कॉस्ट प्राइस. इथं पण रेव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणजे काय, इन्कम किती बघा, म्हणजे सोल्ड केला तेवढा तुम्हाला मिळाला, आणि त्यात एक्सपेन्स किती होता एवढा, रेव्हेन्यू मायनस एक्सपेन्स अपॉन एक्सपेन्स म्हणजे आपला पर्सेंटेज असेल प्रॉफिटचा. ठीक आहे, आणि आता रेव्हेन्यू किती आहे, एक्स म्हणजे 2014 आपल्याला फायनल, 2014 किती आहे बघा, प्रॉफिट किती म्हटलेलं आहे, 10%. काय म्हणतो आपण आता, हा 10% प्रॉफिट, आधी वाय होता, वायचा 10% प्रॉफिट. सॉरी, काय म्हटलं, अंडर प्रॉफिट ऑफ 10% इन एक्सपेंडिचर. 10% प्रॉफिट मिळालेला आहे एक्सपेंडिचर मध्ये. जेन्युइन एक्सपेंडिचर इज 10%, म्हणजे हा पर्सेंट प्रॉफिट म्हणून ऍड दिला 10. ठीक आहे, मग इथे मी 10 लिहिलंय, काय म्हणायचं, हा 10 इज इक्वल टू आर किती आहे, म्हणजे रेव्हेन्यू 37.5 मायनस वाय अपॉन वाय इंटू 100. बरोबर, म्हणजे हा 10 अपॉन 100 म्हणजे 0.1 होईल, म्हणजे हा काय होणार, 0.1 वाय इज इक्वल टू 37.5 मायनस वाय, म्हणजेच 1.1 वाय इज इक्वल टू 37.5. म्हणजे वाय काय मिळतं बघा, किती मिळतंय सांगा. किती मिळतंय,
34.0च्या पुढे काय आहे का? 34.1 आलं म्हणजे 05च्या पुढचं काय आहे का? ऑप्शन 34.1 आहे ना, 09 बरोबर. 09 म्हणजेच 34.1 म्हणणार. बरोबर, मग आन्सर काय? 34.1. ठीक आहे, कळलं का सगळ्यांना? कळलं का? क्वेश्चन पण आपलं वाटतं की यार बरंच काय काय आहे यामध्ये, पण काय नसतं. वाक्य बघायचं, काय काय दिले महत्वाचे वाक्य बघायचे, त्याप्रमाणे ग्राफमध्ये शोधायचं काय ते. ठीक आहे, हा होता. ठीक आहे, एवढे तुमचे नॉर्मल क्वेश्चन मध्ये कशातले म्हणतो पण ते हे ऍप्टिज. ठीक आहे, बाकी पेपर बघा, फक्त एक नजर टाका. हा मॅथचा क्वेश्चन आहे. ठीक आहे, 5 नंबर हा पण मॅथचा क्वेश्चन आहे. मॅथ्स किंवा सिग्नल सिस्टीम म्हणू शकता. आपण बघा लॅपटॉप परत मॅथ्स किंवा सिग्नल सिस्टीम म्हणू शकता. आपण तुम्ही सिग्नल सिस्टीम म्हणू शकता. ठीक आहे, अशी मोजकी जाता. हा कंट्रोल सिस्टीम, हा डिजिटलचा पार्ट झाला, हा डीसी इलेक्ट्रॉनिक्स. बघा नेटवर्क, हे सोपं असते असलं. त्यामुळे एक आता फर्स्ट जेव्हा तुमचं झालं नसल्यावर कमीत कमी 3 सगळं जरी तुमचं चांगलं झालं असेल तरी होऊन जातं. हे पण काय सोपं असते. कंट्रोल सिस्टीम. ठीक आहे, असू दे. बघ नेक्स्ट बघूया. ठीक आहे, तर हा झाला होता इलेक्ट्रिकल वाल्यांचा. ईएनटीसीचा एक बघा, डीसीचा. ठीक आहे, पहिले इंग्लिशचं काय बघत नाही आता. आता फोर्थ, आपण इंग्लिश ठीक आहे. चला, जेव्हा असं क्वेश्चन आहे ऍक्च्युअली मॅथ्स मध्ये पण मोडतो, तर काय म्हटलं क्वेश्चन काय दिलं तुम्हाला यामध्ये की सुपरलेटिव्ह फंक्शन सॅटिस्फाईज द फॉलोइंग प्रॉपर्टी, x1 plus x2 greater or equal to x1 आणि x2. ठीक आहे, काय म्हटले, विच ऑफ द फॉलोइंग फंक्शन इज अ सुपरलेटिव्ह फंक्शन फॉर x ग्रेटर देन 1. ठीक आहे, तुम्हाला काय बघायचं यामध्ये, कोणत्या कंडिशनला ट्रू होईल हे आपल्याला बघायचं. कळतंय? म्हणजे इथं ऑप्शन प्रमाणे बघायचं. पहिला ऑप्शन काय, e raised to x आहे. म्हणजे यामध्ये एक्सच्या तिकडे आपण आता e raised to x टाकणार आहे. एक्सच्या तिकडे x1, मग हा काय होणार बघा, हा पहिला केसला काय होणार, असं म्हणलं आपण e raised to x1 plus x2 इज इक्वल टू काय व्हायला पाहिजे, e raised to x1 plus e raised to x2. हा जनरल फंक्शन असतो. आता आपण काय करूया, सिंपल ओळखण्यासाठी काय म्हणतो बघा, फॉर एक्स ग्रेटर देन 1. एक्स हा जर 1 पेक्षा मोठा आहे, म्हणजे तुम्ही काही अज्युम करा. ठीक आहे, 1 पेक्षा मोठा म्हणजे 2 म्हणा, एकाला 2 म्हणा, एकाला 3 म्हणा. मग चेक करा, e raised to 2 plus 3 हा तुम्हाला ग्रेटर देन इक्वल टू म्हटलं, हे आपल्याला चेक करायचं आहे. समजा x1 म्हटला मी 2, x2 म्हटलं मी 3, तर काय होणार, 2 plus 3 झाला 5, e raised to 5 हा ग्रेटर देन e raised to 2 plus e raised to 3 आहे का चेक करा. कॅल्सी मध्ये चेक करा, हे ट्रू असेल तर हा आन्सर, नाही तर आपण बाकीचं चेक करणार. e raised to 5 काय मिळते बघा, e raised to 5 मिळाला 148.41. तसंच e raised to 2 प्लस e raised to 3 मोठाच आहे बरोबर, म्हणजे e raised to 5 मोठा आहे बरोबर, म्हणजे हा कंडिशन सॅटिस्फाय होतोय.
तरी अजून डाऊट असेल तर पुढचं पण चेक करू शकता. रूट एक्स टाकून बघा. आता काय म्हणलं आपण x1 म्हणजे 2, हा 3 म्हणजे काय होणार, रूट ऑफ 2 + 3 म्हणजे झाला 5 आणि चेक करा रूट टू रूट 3 किती आहे. हा जर ग्रेटर दॅन असेल तर हा पण असू शकतो आन्सर. चेक करा. रूट 5 2.23 असतो. 1.7 1 नाहीच, हा सॅटिस्फाय होत नाही. ठीक आहे, हा सॅटिस्फाय होत नाही. रूट 2 म्हणजे 1.44 असतो. रूट 3 म्हणजे 1.72 असतो. दोघांचं ऍडिशन 3 पॉईंट समथिंग असणार. रूट 5 म्हणजे 2.23 का 2.4 काहीतरी असतो. त्यामुळे हा काय सॅटिस्फाय होत नाही, म्हणजे हा नसणारच आहे. ठीक आहे, इथे पण काय होणार 1/5 इक्वल असला पाहिजे 1/2 + 1/3. नाही, 1/5 म्हणजेच 0.2 झाला, 1/2 म्हणजे 0.5 झाला. 0.2 काय मोठा नाही. हे पण चेक तसं मिळेल, म्हणजे आन्सर तुम्हाला मिळते हा. कळलं? हे कळलं का? इथपर्यंत काही डाऊट? कळलेलं आहे. ठीक आहे, तर हे काही सोपे असतात बघा. तुम्हाला सेंटेन्स सरळ मांडायचं असतं. बघा काय दिलं इथं. The global financial crisis in 2008 is considered to be the most serious worldwide financial crisis, which started with the subprime lending crisis in USA in 2007. Okay, the subprime lending crisis led to the banking crisis in 2008 with the collapse of Lehman Brothers in 2008. The subprime lending refers to the provision of loans to those borrowers who may have difficulties in repaying loans, and it arises because of excess liquidity following the East Asian crisis. ठीक आहे, मग यात पहिलं काय करा आपण, हे काय काय टर्म आहेत ते पहिला बघा. काय काय टर्म आहेत बघा. ईस्ट एशियन क्रायसिस, सब प्राईम लेंडिंग क्रायसिस, बँकिंग, ग्लोबल फायनान्शियल क्रायसिस. चारीमध्ये पण तेच आहेत. ठीक आहे, आता हे सिक्वेन्स मध्ये लावायचा प्रयत्न करा. काय म्हटलंय बघा, 2008 मध्ये ग्लोबल फायनान्शियल क्रायसिस झालेला आहे. ठीक आहे, म्हणजे हा ग्लोबल फायनान्शियल क्रायसिस कधी झाला, 2008 मध्ये. Most worldwide financial crisis, which started with the subprime lending crisis in 2000 USA in 2008. म्हणजे याचा अर्थ काय, याच्या आधी काय झालाय बघा. काय म्हटलंय, ग्लोबल फायनान्शियल क्रायसिस कधी झालाय, 2008 मध्ये. आणि काय म्हटलंय, टू बी द मोस्ट सिरियस वर्ल्ड फायनान्शियल क्रायसिस विच स्टार्टेड विथ द सबप्राईम लेंडिंग क्रायसिस इन USA in 2007. म्हणजे हे 2007 मध्ये झालाय आणि कोणाच्या आधी, याच्या आधी झालाय. म्हणजे आता असे ऑप्शन बघायचे आहेत त्यामध्ये ग्लोबल फायनान्शियलचा आधी सब प्राईम लेंडिंग कुठेतरी असते. म्हणजे इथं 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 कुठेही चालेल, पण ग्लोबलच्या आधी पाहिजे. तर इथे एक आहे, इथे एक आहे, हा नाहीये, एवढं तरी आता फिक्स झालेलं आहे. कळलं का? इथपर्यंत कळलं का? अरे बोला, इथपर्यंत कळलं का? ठीक आहे, तर हे आपल्याला बघायचं आहे. आता पुन्हा बघा, नेक्स्ट काय म्हटलंय, द सब प्राईम लेंडिंग क्रायसिस लेड टू द बँकिंग क्रायसिस इन 2008. म्हणजे काय बघा, सब प्राईम लेंडिंग क्रायसिस लेड टू द बँकिंग 2008 म्हणजे याच्यामुळं 2008 मध्ये बँकिंग क्रायसिस पण झालाय. म्हणजे याच्यावर काय कळतंय आता, या ग्लोबल आणि सब प्राईमच्या मध्ये बँकिंग क्रायसिस असणार. म्हणजे हा एक पाठ असू शकतो. परत शोधा, ग्लोबल आणि सब प्राईमच्या मध्ये बँकिंग क्रायसिस कुठे दिसतोय का? नाही, झाला तुमचा डायरेक्ट आन्सर हाच झालाय. कळलं का? हे कळलं का? पुढचं काय वाचायची गरज लागत नाही. अरे बोला, कळलं का? बोला. चंद्रलेखा, प्रियांका, चंद्रलेखा आहे का नाही? कळलं का चंद्रलेखा? कुठं गायब झाली? आहे.
नेक्स्ट बघूया. आता नेक्स्ट पहा काय म्हटलं आता इथं. इट इज 3:15 इन युअर वॉच. द अँगल बिटवीन आवर हँड अँड द मिनिट हँड इज. सांगाल का हे आपण सॉल्व्ह केले असलं? सांगा लगेच. 3:15 म्हणजे किती वाजले? 3:15 म्हणजे किती वाजले बाळांनो? बरोबर, 3:15 वाजले. मग 3:15 वाजता काय म्हटले तुम्हाला? अँगल बिटवीन आवर हँड अँड द मिनिट हँड. सेवन 7.5. प्रियंका काय मिळालंय? प्रियंका मिळालं का 7.5? नाही. बा सिंपल लक्षात ठेवा. 60 मिनिट फिरल्यावर आवर काटा एक पोझिशनने चेंज होतो. बरोबर. आता मिनिट काटा इथं आहे म्हणजे हा काय म्हणूया आपण असं काहीतरी आहे. हा काहीतरी अँगल असेल. 3 वर आहे कुठेतरी. ठीक आहे. मिनिट काटा 3 वर असा. आवर काटा कुठं असेल? इथं कुठं असणार? हे अँगल आपल्याला बघायचं किती असणार आहे. तर सिंपल काय लक्षात ठेवायचं? 60 मिनिटला आवर काटर कितीने चेंज होतो? आता बघा 2 ते 3 किती मोमेंट असणार आहे? हा 30 डिग्री आहे ना. इथे म्हणा 30 डिग्री. आपलं किती पाहिजे? 15 मिनिटला किती होणार? 30 into 15/60 म्हणजे मिळेल 7.5. झाला आन्सर 7.5. कळलं का? आधी कसं शिकवलं मला काय आठवत नाही. मी जसं तसं तुम्हाला शिकवत असतो. फॉर्म्युलावर काय दिलं असेल आधी तर ते बघा किंवा हे विदाउट फॉर्म्युला आपण डायरेक्ट करू शकतो. हे कळलं का? ठीक आहे. ठीक आहे. असं काही लॉजिक वापरायचं, असं फॉर्म्युला स्पेसिफिक वापरलं पाहिजे असं काही कंडिशन नाही. सिंपल लॉजिक वापरा, लवकर सॉल्व्ह होईल. त्यामुळे मी कधी फॉर्म्युला लक्षात ठेवत नाही. ते तुम्हाला सांगायचं म्हणून मी PPT मध्ये फॉर्म्युला लिहित असतो. ठीक आहे. पण बऱ्याच वेळी मी फॉर्म्युला स्वतः वापरत नाही. मी कसंही काही लक्षात ठेवत असतो. ठीक आहे. डाटा आपल्याला कळलं त्यावरून मी करत असतो. तुम्हाला पण ते हळूहळू सवय लागेल. थोडं प्रॅक्टिस जास्त पाहिजे, मग हे आपोआप सुचतं असं. पुढं आता काय म्हटलंय बघा. A circle with center O is shown in figure. A rectangle PQRS of some possible area is inscribed in the circle. If the radius of circle is A, then the area of shaded portion is. ठीक आहे. तर सिंपल बघून काय कळतंय बघा. आपल्याला काय सांगितलं यामध्ये? एरिया ऑफ शेडेड पोर्शन म्हणजे हा. थोडक्यात हा काय आहे? सर्कलचा एरिया पूर्ण होता. त्यातनं स्क्वेअर काढला की तुम्हाला जो एरिया मिळेल तो असेल तुमचा रिक्वायर्ड एरिया. बरोबर. बघूनच कळतं रिक्वायर्ड एरिया इज इक्वल टू काय असेल? एरिया ऑफ सर्कल मायनस एरिया ऑफ स्क्वेअर. ठीक आहे. मग हा काय मिळाला इथं?
एरिया ऑफ सर्कल आहे. एरिया ऑफ सर्कल किती म्हणतो आपण? पाय आर स्क्वेअर. आता इथे बघा, हा एवढा इथून इथे तुम्हाला दिला ए, म्हणजे हा एक प्रकारचा रेडियसच आहे ना. म्हणजे हा जोडला तर हा पण ए